9 दिवस चालणाऱ्या आई भवानीच्या पवित्र उत्सवानंतर विजयादशमीचा सण हा 10व्या दिवशी येतो. हा देखील खूप मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, विजयादशमी शारदीय नवरात्रीच्या 10व्या दिवशीच का बरं साजरी केली जाते? शारदीय नवरात्रीची सुरुवात प्रभू रामचंद्रांनी केली हे आपणा सर्वांना माहीतच आहे. भगवान रामाने समुद्रकिनारी अश्विन महिन्यामध्ये शिव आणि शक्तीची उपासना केली. यामध्ये दुर्गा देवीच्या नवनवीन रूपांची पूजा त्यांनी करण्यास सुरुवात केली. यामध्ये चंडी पूजा ही सर्वात खास होती. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांनी लंका जिंकण्याच्या आकांक्षेने 9 दिवस अखंडपणे शक्तीची उपासना केली होती. त्यांच्या उपासनेने प्रसन्न होऊन जेव्हा माता भगवतीने 9व्या दिवशी त्यांना विजयासाठी आशीर्वाद दिला, तेव्हाच त्यांना 10व्या दिवशी लंकेमध्ये पोहोचून रावणाचा वध केला. तेव्हापासूनच विजयादशमी ही असत्यावरील सत्याचा विजय म्हणून नवरात्रीच्या पूजेनंतर 10व्या दिवशी साजरा केला जाऊ लागला. भगवान ब्रह्मदेवाने श्रीरामांना लंकेच्या युद्धामध्ये विजय मिळवण्यासाठी चंडी देवीची पूजा करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी भगवान श्रीराम यांना चंडी देवीच्या पूजेमध्ये दुर्मिळ 180 नीलकमल वापरण्यास सांगितले होते. दुसरीकडे रावणानेही अमरत्व प्राप्त करण्यासाठी चंडी मातेच्या पूजेसाठी यज्ञ आणि पठणाचे आयोजन केले होते. जेव्हा रावणाला समजले की भगवान श्रीराम देखील चंडी यज्ञ करत आहे, तेव्हा त्यांनी आपल्या भ्रमाचा वापर करून भगवान श्रीरामांच्या उपासनेमध्ये भाग घेत असलेल्या नीलकमलांपैकी एक नाहीसा केला. जेव्हा प्रभू राम यांना हे कळले, तेव्हा त्यांना आठवले की लोक त्यांना कमलनयन नवकंचलोचन असेही म्हणतात, आणि हे लक्षात ठेवून त्यांनी डोळे काढण्यास तलवार काढली. तेव्हा माता चंडी तिथे प्रकट झाली आणि म्हणाली की ती त्यांच्यावर खूप प्रसन्न आहे. त्यांनी तिची भक्ती केली आणि लंकेवरील विजयासाठी त्याला आशीर्वाद दिला. रावणाने चंडी देवीला प्रसन्न करण्यासाठी तिची विधिवत पूजाही केली होती अशी कथा आहे. पण पूजेच्या वेळी त्यांना सहस्त्र चंडी पाठातील पहिल्या मंत्रातील हरिणी हा शब्द हारिणी ऐवजी करणी असा वाचला. त्यामुळे ह ऐवजी का उच्चारल्यामुळे मंत्राचा अर्थ बदलला. त्यामुळे माता चंडीचा यज्ञ सफल होऊ शकला नाही आणि मर्यादा पुरुषोत्तमाच्या हातून रावणाचा मृत्यू झाला. या सर्व गोष्टींच्या खोलामध्ये जाऊन अर्थ पाहू. नवरात्री, ज्याची सांगता दसऱ्याला होते, हा एक सण आहे जो देवीचा आहे. कर्नाटकात दसरा हा चामुंडीचा, तर बंगालमध्ये दुर्गेचा. याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी विविध देवतांबद्दल आहे, परंतु मूलतः हे देवी किंवा देवत्वाबद्दल आहे. दसरा हा सण या उत्सवाचा 10वा दिवस. नवरात्री हे जीवनाच्या सर्व पैलूंवरती आणि अगदी आपल्या कल्याणासाठी योगदान देणाऱ्या गोष्टी आणि वस्तूंबद्दल आदर बाळगण्याचे प्रतीक आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांचे वर्गीकरण रज, तम आणि सत्व या 3 मूलभूत गुणांनुसार केले जाते. पहिले 3 दिवस तामस आहेत, जिथे दुर्गा आणि कालीसारखी उग्र देवी आहे. पुढील 3 दिवस लक्ष्मीशी संदर्भात आहेत, कोमल परंतु भौतिकदृष्ट्या म्हणजे राजस आहे. आणि शेवटचे 3 दिवस सरस्वतीला समर्पित आहे, जे सत्वगुणी आहे. याचा संबंध ज्ञान आणि आत्मज्ञानाशी आहे. विजयादशमी हा विजयाचा दिवस. सत्व, रज आणि तम या तिघांमध्येही तुम्ही गुंतवणूक केली तर तुमचे आयुष्य निश्चित मार्गाने पुढे जाईल. जर तुम्ही तमसमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही एक प्रकारे शक्तिशाली व्हाल. जर तुम्ही राजसमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने शक्तिशाली व्हाल. जर तुम्ही सत्वामध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही पूर्णपणे सात्विक मार्गाने शक्तिशाली व्हाल. पण या सगळ्यांच्या पलीकडे गेलात तर ते आता सत्तेबद्दल नाही, तर ते मुक्तीबद्दल आहे. नवरात्रीनंतर 10वा आणि शेवटचा दिवस म्हणजे विजयादशमी. याचा अर्थ तुम्ही या तीनही गुणांवर विजय मिळवला आहे. म्हणजे तुम्ही याच्यापैकी कोणालाही काही दिले नाही. तुम्ही प्रत्येकातून या गुणाला पाहिले. तुम्ही त्याच्यापैकी प्रत्येकामध्ये सहभागी झालात, परंतु तुम्ही त्यापैकी एकाही मध्ये गुंतला गेला नाहीत. तुम्ही त्याच्यावर विजय मिळवला. तो म्हणजे विजयादशमी, विजयाचा दिवस. आपल्या जीवनात महत्त्वाच्या असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आदर, कृतज्ञता हे बाळगल्यामुळे यश आणि विजय कसा मिळतो याचा संदेश आपल्याला यातून मिळतो. दसरा हा भक्ती आणि आदरही दर्शवतो. आपल्या संपर्कात असलेल्या अनेक गोष्टींपैकी आपले जीवन घडवण्यात आणि निर्माण करण्यात योगदान देणाऱ्या अनेक गोष्टींपैकी आपले जीवन यशस्वी करण्यासाठी आपण वापरत असलेल्या सर्वात महत्त्वाचे उपकरण म्हणजे आपले स्वतःचे शरीर आणि मन. तुम्ही ज्या पृथ्वीवरती चालता त्या पृथ्वीकडे, तुम्ही श्वास घेत असलेल्या हवेच्या दिशेने, तुम्ही जे पाणी पितात, जे अन्न खातात, तुम्ही ज्यांच्या संपर्कात आला आहात त्या लोकांबद्दल आणि तुमच्या शरीरासह तुम्ही वापरता त्या सर्व गोष्टींबद्दल आदर बाळगणे. मन म्हणजे आपण कसे जगू शकतो या वेगवेगळ्या शक्यतांकडे ते नेईल. या सर्व पैलूंबद्दल आदर आणि भक्तीच्या स्थितीमध्ये आणणे आणि आपण सहभागी असलेल्या प्रत्येकाच्या प्रयत्नामध्ये यश मिळवणे हाच एक मार्ग आहे. आनंद आणि प्रेमाने दसरा साजरा करा. पारंपरिकपणे भारतीय संस्कृतीमध्ये दसरा नेहमीच नृत्यांनी भरलेला असतो, जिथे संपूर्ण समुदाय मिसळला आणि भेटला. पण गेल्या 200 वर्षातील बाह्य प्रभाव आणि आक्रमणामुळे आज आपण ते गमावले आहे.
नाहीतर दसरा नेहमीच खूप उत्साही असायचा. आताही अनेक ठिकाणी तो तसाच आहे, पण उर्वरित देशात तो नष्ट होत चालला आहे. आम्हाला ते परत आणावं लागेल. विजयादशमी आणि दसरा हा सण या भूमीत राहणाऱ्या सर्वांसाठी आहे. त्यांची जात, पंथ किंवा धर्म विचारात न घेता एक प्रचंड सांस्कृतिक असे याला महत्त्व आहे आणि तो आनंदाने आणि प्रेमाने साजरा केला गेला पाहिजे. तुम्हा सर्वांच्या सहभागाने, आनंदाने आणि प्रेमाने दसरा साजरा करावा हीच माझी इच्छा आहे. विजयादशमीचा काय बरं अजून अर्थ असू शकतो? विजयादशमीचा अजून काय बरं अर्थ असू शकतो? विजयादशमी म्हणजे मनातील सर्व विकृती आणि नकारात्मक प्रवृत्ती यामधून दूर होतात. हा दिवस आपल्या वर्षभरात जमलेल्या मनातील सर्व लालसा आणि तिरस्कारांवरती विजय आहे आणि त्या विजयाचे प्रतीक आहे. चांगल्या गोष्टींचा वाईटावर विजय असं याचं महत्त्व आहे. रावणाची 10 डोकी दूर करणे म्हणजे 10 नकारात्मक गुण दूर करणे आहे आणि त्याच्या पुतळ्याचे दहन आपल्यातील या नकारात्मकताच पूर्णपणे नष्ट करण्याची गरज दर्शवते. या नकारात्मक गोष्टी दूर केल्याने आपले आंतरिक देवत्व अजूनही उजळून निघते. विजयादशमीच्या दिवशी आम्ही सर्व आपली नकारात्मकता दूर करण्याचा आणि आमचा आंतरिक विजय करण्याचा आणि साजरा करण्याचा प्रयत्न करतो. हा दिवस आपल्या जन्मजात आनंदाची आणि पवित्रतेची आठवण करून देतो. आपल्या बालपणाची आठवण करून देतो. आपल्या आत्म्याला पुनरुज्जीवित करण्याची, जमा झालेल्या नकारात्मकता दूर करण्याची आणि सतत उत्सव आणि ज्ञानाचे जीवन स्वीकारण्याची ही वेळ आहे. आता पाहू उत्तर भारतामध्ये ही कशी साजरी केली जाते. उत्तर भारतामध्ये विजयादशमीला रावण दहन म्हणून चिन्हांकित केलं जातं, जे देवी आणि श्री रामजी यांना खोलवरती जोडते. राम अयोध्येला परतणे ही फक्त एक ऐतिहासिक घटना नाहीये, तर ती अंतर्गत विजय या दोन्हीचेही प्रतीक आहे. चैत्र नवरात्रीच्या दरम्यान आम्ही श्री रामजींच्या जन्माचा सन्मान करतो, तर शरण नवरात्री त्याच्या पुनरागमनाचा उत्सव साजरा करतो. आपल्यातील दिव्य प्रकाश याचे प्रतिबिंबित्व करतो. राम आणि अयोध्येचे काय बरं प्रतीक असेल? राम आपल्या आत्म्याचे आणि आपल्या अंतर्मनाचे प्रतीक आहे, तर अयोध्या आपल्या शरीराचे प्रतीक आहे. अयोध्या ज्याचा अर्थ अजिंक्य असा आहे, ज्याला इजा होऊ शकत नाही किंवा हानीही पोचवू शकत नाही. हे विजयादशमीच्या साराशी जुळते. जेव्हा आत्मा, देवी चेतना या अजिंक्य शरीरामध्ये प्रवेश करतात, तेव्हा हा विजय प्रकट होतो. हा आंतरिक विजय म्हणजे आत्मज्ञान किंवा आत्मज्ञानाचे सार आहे, जे वैयक्तिक विजयावर उत्सवाचे लक्ष केंद्रित करते. रामायणाच्या कथेमागे सखोल अर्थ भरलेला आहे. रामायणाच्या वरवरच्या कथेपेक्षा आतल्या गाभ्यामध्ये खूप अर्थ सामावला आहे. रा म्हणजे प्रकाश आणि म म्हणजे माझ्या आत. म्हणून राम म्हणजे आपल्यातील प्रकाश. दशरथ आणि कौशल्याच्या पोटी जन्मलेला दशरथ म्हणजे 10 रथांसह एकाचे प्रतिनिधित्व करतो. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियाचे प्रतीक आहे. कौशल्य म्हणजे कौशल्याला मूर्त रूप देते. सुमित्रा आपलेपणाचे प्रतिनिधित्व करते आणि कैकेयी औदार्य दर्शवते. ऋषींच्या आशीर्वादाने दशरथ आणि त्याच्या 3 पत्नींनी रामाचे या जगामध्ये स्वागत केले. राम हा आत्मा आपल्यातील दिव्य प्रकाशाचे प्रतिनिधित्व करतो. लक्ष्मण म्हणजे जागरूकता, आपल्या अस्तित्वाचा सदैव जागृत पैलू. शत्रुघ्न म्हणजे शत्रूंची अनुपस्थिती, तर भरतामध्ये प्रतिभा भरभरून आहे. अयोध्या याचा अर्थ ज्याला जिंकता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही आणि आपल्या शरीराचे ते प्रतिनिधित्व करते. आपले हे शरीर म्हणजे अयोध्या आहे आणि आपल्या या शरीराचा राजा दशरथ आहे. 5 इंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, जसं की गदिमांच्या गीत रामायणामध्ये हेच सांगते, शरयू तीरावरी अयोध्या मननिर्मित नगरी. यामध्ये मननिर्मितवरती लक्ष केंद्रित करा. जेव्हा सीता मनाचे प्रतीक रामापासून आत्म्यापासून भटकली, तेव्हाच अहंकाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रावणाने तिचे अपहरण केले. राम आणि लक्ष्मण म्हणजे आत्मा आणि जागरूकता हनुमानाच्या मदतीने जे जीवनशक्ती किंवा ऊर्जेचे मूर्त रूप देतात. सीतेला म्हणजे मनाला घरी परत आणण्याचा प्रयत्न करतात. ही कथा सणांच्या सखोल संदेशावरती अधोरेखित करते. आंतरिक सुसंवाद प्रस्थापित करणे आणि आपल्यातील दैवी शक्ती जागृत करणे हे याचे सार आहे. विजयादशमीला देवीच्या विजयाचे महत्त्व अंतर्गत संघर्षावर मात करणे आणि दैवी स्वरूप प्रस्थापित करणे हेच आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसात आपण महाकालीची पूजा करतो, ज्याने राक्षसांचा पराभव केला. मधु आणि कैटभ भगवान विष्णू विश्रांती घेत असताना त्यांच्या कानातून उद्भवणारे राक्षस राग म्हणजे इच्छा आणि द्वेष यांना मूर्त रूप देतात. त्यांचा महाकालीने केलेला पराभव आंतरिक संघर्षावर मात करण्याचे प्रतीक आहे. हा दैवी विजय विजयादशमीला समजून घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपल्यातील नकारात्मक शक्तींना पार करून आपले खरे दैवी स्वरूप प्रकट करण्यासाठीच हे आहे. तर यामध्ये ध्यान आणि उपवासाची काय बरं भूमिका असेल? आपल्यातील ही दैवी शक्ती जागृत करण्यासाठी आपण ध्यान आणि मंत्रोच्चारामध्ये गुंततो. याच काळामध्ये योग्य ते व्रत जागृतीने केले पाहिजे.
पुष्कळ जण उपवासही करतात, बटाटे किंवा मिठाईसारखे जास्त स्टार्चयुक्त पदार्थ खातात जे शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये अडथळा आणू शकतात. त्याच्याऐवजी उपवासात फळे आणि ताक यासारख्या हलक्या आणि सहज पचण्यायोग्य पदार्थांवरती लक्ष केंद्रित केले पाहिजे, जे आपले शुद्धीकरण आणि चेतनाही वाढवतात. ही प्रथा थेट आपल्या सणांच्या उद्देशाशी निगडीत आहे. सखोल अंतर्दृष्टी आणि वैयक्तिक वाढीसाठी स्वतःला तयार करणे हे अतिशय आवश्यक आहे. आपल्या आतील दिव्य प्रकाश ओळखून आपण जीवनाच्या शाश्वत उत्सवाशी संबंधित होतो. आंतरिक नकारात्मकता आणि चिंतेवरचा हा विजय आपल्याला हे समजून घेण्यासाठी जवळ आणतो की आपले खरे सार सदैव तेजस्वीच आहे. विजयादशमीचा संदेश म्हणजे आपल्यातील भव्यता ओळखणे आणि स्वीकारणे. प्रत्येक क्षणाला आपल्या सर्वोच्च आत्म्याच्या उत्सवामध्ये रूपांतरित करणे हाच आहे.